रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. या मंत्राचा अर्थ असा: राम, रामभद्र, रघुनाथ आणि सीता या देवतांना मी नमन करते. आता जो मी माझा अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे तो केव्हा, कोणत्या दिवशी, का घडला, कसा घडला, कोणते मंत्र जप केले, संकल्प घेतला होता का, किती हनुमान चालीसा पाठ केले, किती रामनाम जप केले, हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगेन. सगळ्यात आधी हा अद्भुत अनुभव ऐका. ही गोष्ट घडली आहे पहाटे 5:30 ते 6च्या दरम्यान, मंगळवारला. दिवस पण बघा, मंगळवार, जो हनुमानजीचा दिवस आहे. किती आश्चर्याची गोष्ट आहे ना. पहाटे मी खूप गाढ झोपेत होते. मला माझ्या स्वप्नात असे दिसते की खूप सारे बंदर माझ्या घरासमोर येऊन बसतात. मात्र त्यातला एक बंदर घरात येतो आणि टेबल खाली जाऊन बसतो. बंदर म्हटलं की देवता हनुमानजीचेच रूप, ही भावना कायम मनात येते. त्यामुळे आज आपल्या घरी देवता हनुमानजी आले आहे. त्यांना गुड चणा खाऊ घातलं पाहिजे या भावनेने मी घरात गेले आणि गुड चणा आणून त्या बंदरला खाऊ घातलं. कारण पूजेच्या वेळेस नेहमी मी देवता हनुमानजीला गुड चणा प्रसाद म्हणून द्यायची. नंतर थोड्याच वेळाने त्या बंदरचे रूपांतर एका साधूमध्ये झाले, जे पांढरे शुभ्र कपडे घातलेले होते. जणू ते देवता हनुमानजीने पाठवलेले दूत महाराजच होते. ते माझ्याशी बोलू लागले. त्यांनी मला सांगितलं की तू ज्या मूर्तीची पूजा करते ती मूर्ती घेऊन ये. मी आत घरात गेली. ज्या खोलीत आमचं छोटंसं मंदिर आहे तिथून हनुमानजीची मूर्ती हातात घेतली आणि बाबांकडे जाण्यास माझे पाय आपोआप वळले. बाबांना ती मूर्ती दाखवली आणि बोलली, बाबा, मी या मूर्तीची पूजा करते. तेव्हा बाबा बोलले, ही मूर्ती नाही. मग मला प्रश्नच पडला, मी तर याच मूर्तीची पूजा करते. तेव्हा त्यांनी जे काही सांगण्याचा प्रयत्न केला ती इमेज माझ्या डोक्यात आली की अशी कोणती तरी मूर्ती जी डोक्यावर हात ठेवलेली आहे. तरीही डोक्यात हा प्रश्न होताच की ही मूर्ती कोणती असावी. त्याच्यानंतर हा सगळा संवाद झाल्यावर बाबा दुसऱ्या खोलीत खुर्चीवर बसतात. सगळ्यात आधी मी त्यांच्या पाया पडते. आईला बाबा आले आहेत असे सांगून त्यांच्यासाठी चहा बनवायला सांगते. नंतर त्यांच्याजवळ पायालगत जाऊन बसून त्यांच्याशी बोलते. एक एक करून बाबांसमोर माझे सगळे प्रश्न, माझ्या समस्या, माझ्या इच्छा त्यांना सांगते. त्यावर बाबा फक्त एका शब्दात उत्तरही देतात आणि काही क्षणात अदृश्य होऊन जातात. अदृश्य झाल्यानंतर मी तशीच बसून बाबा बाबा असे आवाज देत असते आणि आई बाबा गेले अशी जोरात बोलून आईला सांगते. नंतर स्वप्नाच्या दुनियेतून बाहेर येते आणि मला अचानक जाग येते. जाग आल्यानंतरही मनात त्याच भावना असतात. असं वाटत असते की बाबा आत्ताच इथून गेले. त्यांचा असल्याचा भास जाणवत होता. ज्या खोलीत बाबा खुर्चीवर बसले होते त्या खोलीत बघते तर त्याच व्हायब्रेशन जाणवत होत्या. दरवाजा खोलला तर बाहेर उजेड, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. बाहेरचं सगळं वातावरण आनंदित आणि पॉझिटिव्ह वाटत होतं. आता प्रश्न हा आहे की ती मूर्ती कोणती असावी. एकदा असे स्क्रोल करता करता यूट्यूबवरती मी एक फोटो बघितला जो हुबेहूब असाच होता. तो फोटो होता नीम करोली बाबा, ज्यांचे मंदिर कैचीधाम उत्तराखंड येथे आहे. थोडं सर्च केलं तर हे माहीत पडलं की नीम करोली बाबा यांना हनुमानजीचे अवतार असेही बोलले जाते. असे भरपूर लोक आहेत ज्यांनी नीम करोली बाबा यांना कधीच बघितलं नाही, पण त्यांना स्वप्नात दर्शन दिले आहे. असे बोलले जाते जेव्हा आपण रामनाम जप करतो, हनुमानजीच्या भक्तीत पडतो, तेव्हा ॲटोमॅटिकली नीम करोली बाबाशी कनेक्ट होत असतो. हे स्वप्न दिसण्याचं कारण हे आहे की मी 21 दिवसाचा 7 माळा रामनाम जप आणि 7 वेळा हनुमान चालीसाचा पाठ करण्याचा संकल्प घेतला होता. संकल्पाच्या शेवटी मी देवता हनुमानजीला प्रार्थना केली होती की मला तुमचं दर्शन द्या. मी जरी 21 दिवसाचा संकल्प पूर्ण कंप्लीट केला पण तरीही मनात एक थोडासा संभ्रम होता की खरंच हनुमानजी असे दर्शन देतात का. दर्शन देऊ तो संभ्रम त्यांनी माझा कायमचा दूर केला आणि आजपर्यंत त्यांनी मला स्वतःशी घट्ट जुळवून ठेवलेलं आहे. आता मी त्यांच्या भक्तीत पूर्णपणे रमली आहे.
भक्तीत रमल्यानंतर असे अनेक छोटे छोटे अनुभव मला आले आहे. जर देवता श्रीराम, हनुमानजी आणि नीमकरोली बाबा यांची इच्छा असेल तर असेच पुन्हा अनुभव मी आपल्या सुशटॉक या चॅनलवरती नक्कीच शेअर करेन. शेवटी हेच बोलते, कवन सो काज कठीण जग माहे, जो नाही होई तात तुम पाय. जय श्रीराम, जय हनुमान, जय नीमकरोली बाबा.